एके दिवशी महाराज शांतनू गंगा नदीच्या काठी विहार करत होते आणि त्यांनी पाहिलं की एक किशोर वयाच्या मुलानं आपल्या धनुर्विद्येच्या सामर्थ्यानं गंगेचा प्रवाह रोखून धरला होता. महाराज शांतनू हे पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्याला त्याचा परिचय विचारला. त्याचवेळी देवी गंगेने तिथं प्रकट होऊन शांतनू यांना त्या मुलाचा परिचय दिला. ती म्हणाली, महाराज, आज मी तुमचा पुत्र देवव्रत तुम्हाला सोपवते आहे. याने ब्रह्मर्षी वसिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांचं अध्ययन केलं आहे आणि धनुर्विद्येची कला स्वतः भगवान परशुरामांकडून मिळवली आहे. हा आपला पुत्र कुरुवंशाचा उत्तराधिकारी होण्यासाठी अगदी योग्य आहे. असं म्हणून देवी गंगा पाण्यात विलीन झाली आणि महाराज शांतनू यांनी आपल्या पुत्राला आपल्याबरोबर महालात आणलं. देवव्रत सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये निपुण होता आणि महाराज शांतनूंना आपल्या पुत्राविषयी खूप अभिमान होता. देवव्रताच्या नैपुण्याने भारावलेल्या महाराज शांतनूंनी त्याला आपला उत्तराधिकारी घोषित केलं आणि राजसूय यज्ञाचं आयोजन केलं. युद्धकलेत पारंगत असलेल्या देवव्रतानं आपल्या पित्याच्या यज्ञासाठी विश्वविजयाची तयारी केली आणि सर्व राजांना हस्तिनापुराचे मांडलिक करून त्याने हे महान कार्य संपन्न केलं. महाराज शांतनू युवराज देवव्रत त्यांचा पुत्र असल्याने स्वतःला धन्य समजत होते आणि त्यालाच राज्याचा कारभार सोपवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. एके दिवशी महाराज शांतनू यमुना नदीजवळ विहार करत असताना त्यांचं लक्ष अचानक एका मनमोहक गंधाकडे आकर्षित झालं. त्या गंधाचा माग काढत ते गेले असताना त्यांची भेट एका कोळ्याची कन्या सत्यवती हिच्याशी झाली. सत्यवतीचं अनुपम सौंदर्य पाहून महाराज शांतनू तिच्यावर मोहित झाले आणि ते तिच्याजवळ जाऊन म्हणाले, देवी, कोण आहेस तू? तुझ्या रूपाकडे पाहून तर वाटतंय की तू स्वर्गातली कुणी अप्सरा आहेस आणि तुझ्या अंगाला येणारा हा सुगंध जगावेगळा आहे. सत्यवतीनं शांतनूंना आदरपूर्वक नमस्कार केला आणि ती म्हणाली, महाराज, मी कोळ्यांच्या राजाची कन्या आहे आणि माझ्या पित्याच्या आज्ञेनं होडी चालवते आहे. सत्यवतीला भेटून महाराज शांतनू यांच्या मनात तिच्याशी विवाह करण्याची इच्छा जागृत झाली आणि ही इच्छा घेऊन ते सत्यवतीच्या पित्याला जाऊन भेटले आणि त्यांना आपल्या मनातली ही गोष्ट सांगितली. महाराज शांतनू यांचं म्हणणं ऐकल्यावर सत्यवतीचे पिता म्हणाले, हस्तिनापूर नरेश, माझ्या मुलीला तुमच्याहून अधिक महान पुरुष मिळणं अशक्य आहे. त्यामुळे मला या विवाहाबद्दल काहीच तक्रार नाही. पण माझ्या कन्येच्या भविष्याविषयी माझ्या मनात एक इच्छा आहे. जर ती तुम्हाला मान्य असेल तर मी तुम्हा दोघांच्या विवाहाला मान्यता देईन. कोळ्याचं म्हणणं ऐकून महाराज शांतनू म्हणाले, राजन, तुमचं म्हणणं ऐकल्याशिवाय मी तुमची अट मान्य करू शकत नाही. तुम्ही तुमची इच्छा सांगा. जर मी ती पूर्ण करू शकत असेन तर मी ती अवश्य पूर्ण करेन आणि तुमच्या मुलीशी विवाह करेन. सत्यवतीचे वडील म्हणाले, हे भरतकुल गौरव, माझी इच्छा अशी आहे की तुमच्यानंतर माझ्या मुलीच्या पुत्रालाच हस्तिनापूरचा सम्राट बनवलं गेलं पाहिजे. असं वचन देणं शांतनूसाठी अशक्य होतं, म्हणून ते काहीही न बोलता तिथून निघून गेले. यानंतर शांतनू खूप दुःखी राहू लागले आणि सदैव आपला वेळ ध्यान आणि चिंतनात घालवू लागले. एके दिवशी शांतनू अशाच विचारात मग्न होते तेव्हा देवव्रत त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, पिताश्री, राज्यात तर सगळीकडे शांती आहे. सगळे राजे तुमच्या आज्ञेत आहेत. मग तरीही तुमचं मन उदास का आहे? तुम्हाला काही कष्ट आहे का? तुमच्या मनात असं काय सलतंय जे तुम्ही कोणाला सांगत नाही आहात?
शांतनू यांनी आपल्या पुत्राला उत्तर दिलं, पुत्रा, हे खरं आहे की मी सदैव चिंतेत असतो. माझ्यानंतर भरतकुलाची वंशपरंपरा चालवण्याची जबाबदारी तुझी आहे. तूच माझा एकुलता एक पुत्र आहेस. जर दुर्दैवानं तुला काही झालं आणि तुझा मृत्यू झाला तर या महान वंशाला पुढे कोण चालवेल, या चिंतेनं मला पोखरून टाकलं आहे. देवव्रतानं आपल्या पित्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि शांतनूच्या एका जुन्या मित्राबरोबर सल्लामसलत केली. शांतनूची इच्छा ऐकून काही मंत्र्यांना घेऊन तो सत्यवतीच्या पित्याला भेटायला गेला. सत्यवतीच्या पित्यानं देवव्रताचा यथोचित सत्कार केला आणि त्याला उत्तम आसनावर बसवून ते म्हणाले, युवराज, तुमचे पिता भारतवर्षाचे सम्राट आहेत आणि तुम्हीही तुमच्या पित्याचे एक आदर्श उत्तराधिकारी आहात. तुमच्या पित्याचा विवाह प्रस्ताव नाकारणं कुठल्याही मुलीच्या पित्याला शक्य नाही. पण माझी मुलगी ही एका महान राजाची कन्या आहे आणि तुमचे पिताच तिच्यासाठी सर्वात योग्य वर आहेत. माझी एकच चिंता आहे की माझ्या मुलीच्या पुत्राच्या सम्राटपदाच्या मार्गात तुमचा अडसर होईल आणि तुमच्या सामर्थ्यासमोर त्याचा निभाव लागणार नाही आणि तो नष्ट होईल. कोळ्याचं म्हणणं ऐकून देवव्रत म्हणाला, असं असेल तर माझी प्रतिज्ञा ऐका. मी गंगापुत्र देवव्रत प्रतिज्ञा करतो की माझ्या पित्याच्या पश्चात तुमच्या मुलीचा पुत्रच हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसेल. देवव्रताचं हे म्हणणं ऐकून कोळी म्हणाला, मला तुमच्या प्रतिज्ञेविषयी काहीच शंका नाही. तुम्ही धर्मपरायण क्षत्रिय आहात आणि या राजांसमोर तुम्ही जी प्रतिज्ञा केली आहे ती नक्कीच पाळाल. पण तुमच्या पुत्राचं काय? एका मुलीच्या बापाच्या या शंकेचं निरसन करा. कोळ्याच्या मनातलं समजल्यावर देवव्रतानं आपल्या पित्याच्या आनंदासाठी अशी एक प्रतिज्ञा केली जी याआधी कुणीच कधीही केली नव्हती. देवव्रत आपल्या स्थानी उभा राहिला आणि म्हणाला, राजन, माझं म्हणणं लक्ष देऊन ऐका. मी माझ्या पित्याच्या सुखासाठी या सर्व राजांसमोर हस्तिनापूरच्या सिंहासनावरच्या माझ्या अधिकाराचा त्याग करतो. तुमच्या शंकेच्या समाधानासाठी मी गंगापुत्र भीष्म अशी प्रतिज्ञा करतो की मी आजीवन ब्रह्मचारी राहीन आणि माझं जीवन हस्तिनापूरच्या सिंहासनाच्या सेवेत समर्पित करेन. देवव्रताचं हे म्हणणं ऐकून तिथे उपस्थित सर्व राजांच्या अंगावर काटा आला आणि देवदेवता, अप्सरा आणि गंधर्वांनी आकाशातून त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. सगळे म्हणाले, हा आहे भीष्म. यानंतर देवव्रताने सत्यवतीला सांगितलं, माते, माझ्याबरोबर या रथात बसून आपल्या महालात चलावं. आपल्या पित्याच्या आज्ञेनं सत्यवती देवव्रताबरोबर हस्तिनापुरात आली. तिथे आल्यावर शांतनूला सगळ्यांनीच देवव्रतानं केलेल्या प्रतिज्ञेविषयी सांगितलं. ते ऐकून शांतनू म्हणाला, हा आहे भीष्म. आणि मग राजर्षी शांतनूनं आपल्या पुत्राला इच्छा मृत्यूचं वरदान दिलं. यानंतर देवव्रत जगात भीष्म या नावानं प्रसिद्ध झाला.